हा व्हिडिओ बघ. आमच्या राष्ट्राचा झेंडा तिरंगा नाही ही धक्कादायक गोष्ट तुम्हाला बोलतोय. नाहीच आहे. ते गांधी आणि नेहरू नासके थोडी किमतीचे बेकार कडकडीत देशद्रोही समजावे अशा नालायक परंपरेने तुमच्या आमच्या मस्तकावरती तो तिरंगा झेंडा लादलाय. आता पहा, खरं तर हा जुना व्हिडिओ आहे, पण काल सगळीकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर स्क्रोल करताना माझ्या लाईनमध्येही हा व्हिडिओ आला. त्यामुळं मला वाटलं की याच्यावर बोललं पाहिजे, कारण की हा माणूस जो आहे तो दुर्लक्ष करण्याच्या लायकीचाच आहे. पण त्याच्या वक्तव्यावर जे लोक विश्वास ठेवतात किंवा त्या वक्तव्याचा ज्यांच्यावर इफेक्ट होतो त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. त्यातलाच हा भाग. आता मुळात सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपल्याला संस्कार किंवा आपले जे काही तत्व आहेत ते आड येतात, नाही तर खूप वेगळ्या भाषेत खरं तर याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे होतं की मुळात की तू आमच्या माथ्यावर पाडलाय किंवा टाकला गेलाय, ते नंतरचं तू जे सांगतोय ते वेगळा भाग. पण आमच्या माथ्यावर तुला मारलं गेलंय ना, त्याला आम्ही कसं टॅकल करायचं किंवा ते कसं सांभाळायचं. बरं, अहिंसेचे तत्व असल्यामुळं तुला चांगला धडाही शिकवता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा दुसरा महत्त्वाचा भाग मला अशा माणसांना विचारावा वाटतो की ज्यांना हा माणूस आवडतो किंवा या माणसाचे वक्तव्य आवडते. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या हातात किंवा तुमच्या मनाला दोन प्रश्न विचारले की तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, भगवा आहे की तिरंगा आहे, आणि तुमच्या मनानं जर उत्तर दिलं की भगवा आहे, तर मग जय हिंद सर. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं पहिलं उत्तर हे तिरंगा असेल आणि नंतर भगवा आहे, तर तुम्ही ह्या माणसाचं ऐकताच कशाला. मुळात तुमच्या मनात तिरंगा हळूहळू कमी करायचा आणि भगवा टाकायचा हे जे काम आहे तेच काम या माणसाला दिलंय. नाहीतर सरकारचा वरद हस्त असल्याशिवाय अशी स्टेटमेंट येऊच शकत नाही आणि असली माणसं बाहेर मोकाट फिरूच शकत नाही. विचार करा, याच जागेवर एखादा मुस्लिम माणूस असता तर त्याला आपण आतापर्यंत देशद्रोही म्हणून करार केला असतं, त्याला घोषित केलं असतं. साधा प्रश्न आहे. जो माणूस आपल्या तिरंग्यावर प्रश्न उपस्थित करतो आणि त्यावर आपल्याला राग येत नाही, तर आपण किती दुतोंडी झालेलो आहोत, किती शंड झालेलो आहोत, ही आपल्याला विचारायची गोष्ट आहे. या माणसाबद्दल तुम्हाला राग येत नसेल, या माणसाला तुम्हाला अजूनही मोकाट तसंच सोडायचं असेल, तर यामध्ये तुमच्या जे काही काय म्हणता येईल त्याला, तुमची जी काही मनोवृत्ती आहे, देशाप्रती तुमचं जे दृष्टिकोन आहे किंवा देशात जे काही घडवायचं आहे याबद्दलची तुमची जी कल्पना आहे, त्यावर सरासर शंका येते. शंका नव्हे, तुमचा जो काही प्लॅन आहे तो स्पष्टपणे दिसून येतो असंही म्हणावं लागेल. कारण या माणसावर आतापर्यंत कोणतीही ठोस ॲक्शन सरकार घेतलेली नाही. आणि विशेष करून या माणसाचे वक्तव्य बघा तुम्ही, कोणती सरकार आल्यानंतर आणि कोणत्या काळानंतर आलेत हे पाहणं गरजेचं आहे. या माणसाला जर आपण अडवलं नाही किंवा त्या माणसाला जर त्यांनी मोकाटच सोडायचं असेल, त्यांनी मोकाटच सोडलं असेल, तर आपली जबाबदारी ही आहे की जे माणसं त्या माणसापासून इफेक्टिव्ह होतात त्यांच्या डोळ्यावरची पट्टी तरी काढणं आपलं कर्तव्य आहे. तेवढं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे.